हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण बघणार आहोत इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट क्लास 10चा 4th चॅप्टर आणि पार्ट 1. याही अगोदर आपण 9वीला इलेक्ट्रिक करंट बद्दल बघितलेलं आणि 8वीला पण आपल्याला इलेक्ट्रिक करंट बद्दल आपण बेसिक कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लिअर झालेले आहेत. तर आपल्या सकाळच्या उठण्यापासून ते संध्याकाळच्या झोपेपर्यंत आपण इलेक्ट्रिक करंटवरती डिपेंड असतो आणि आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की इलेक्ट्रिक करंटच्या रिलेटेड कोणकोणत्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत आणि त्यानंतर आपण पुढच्या पार्टला वळणार आहोत, ज्यामध्ये इलेक्ट्रिक करंट म्हणजेच काय, कंडक्टर म्हणजेच काय, इन्सुलेटर म्हणजेच काय आणि सुपर कंडक्टर म्हणजेच काय त्याबद्दल आपण माहिती घेऊया. आणि किंवा सिंपल सर्किट म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की कंडक्टर म्हणजेच काय की एखादा असा मटेरियल की ज्यामधून इलेक्ट्रॉन्स हे फ्लो होतात किंवा इलेक्ट्रॉन्स हे फिरतात त्यांना आपण कंडक्टर म्हणतो, ज्यांचं रेजिस्टन्स हे लो असते आणि इलेक्ट्रिक करंट हे जास्त असते. आणि जसं आपण इन्सुलेटरमध्ये बघतो त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स हे हाय असते आणि इलेक्ट्रिक करंट हे कमी असते. आणि सुपर कंडक्टरमध्ये रेजिस्टन्स हे खूप कमी प्रमाणात असते आणि मग त्या मधून पास होणारी जी इलेक्ट्रिक करंट असेल ते जास्त प्रमाणात असते. तर आज आपण बघूया की सिंपल सर्किट म्हणजेच काय. माझ्याकडे इथे काही कंपोनंट आहेत, म्हणजे इथे दाखवलेले जे दिसतात ते पिक्चरच्या फॉर्ममध्ये दाखवले. इव्हन आपण जे डायग्राम्स काढतो त्यामध्ये सिम्बॉलचा वापर केला जातो. सो हे वायर आणि वायरमध्ये जे तुम्हाला निळ्या रंगाचं दिसते तर त्याला आपण इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे आपण इथे आता एक बॅटरी घेऊया आणि कारण कुठल्याही सर्किटला इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी त्याला पोटेन्शियल डिफरन्स देण्याची गरज पडते. मग परत आपण इथे वायर घेऊया आणि त्याचबरोबर त्याला एक आपण की जोडूया. हे झालं स्विच आणि आता हा स्विच ओपन आहे म्हणजे आपलं सर्किट बंद असेल. आणि आपल्याला एखाद्या सर्किटमध्ये करंट फ्लो होतो की नाही हे बघण्यासाठी आपल्याला बल्बची गरज आहे. म्हणजे आपण इथे बल्बला जॉईन करूया, कारण बल्ब शिवाय सर्किटमध्ये करंट फ्लो होतोय किंवा नाही हे आपल्याला कळणार नाही. हे झालं सिंपल सर्किट आणि आता आपण बघू शकतो की हे सर्किट साध्या प्रमाणामध्ये आपण कंप्लीट केलो. म्हणजे इथे जे कंपोनंट दिसत आहेत याला आपण स्विच असं म्हणतो, पण आता हा स्विच आपला ओपन आहे. त्यानंतर ही बॅटरी म्हणजेच काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल त्याला अप्लाय केलेला आहे. हा बल्ब आणि त्यानंतर हे दिले कंडक्टर की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आता सध्या रॅन्डम मोशनमध्ये आहेत किंवा त्या कंडक्टरमधून इलेक्ट्रॉन्स हे आपण फ्लो होताना बघत नाही. ठीक आहे, मग आता आपण ह्याला स्विच जसं तुम्ही क्लोज करशाल त्यावेळेस तुम्ही इथे ऑब्झर्वेशन मध्ये बघशाल की इलेक्ट्रॉन्स हे मूव्ह व्हायला लागले. तर ते कुठून कुठे फिरायला लागलेत. इलेक्ट्रॉनची जी डायरेक्शन असते ती नेहमी नेगेटिव्ह टर्मिनल पासून ते पॉझिटिव्ह टर्मिनल पर्यंत त्याची डायरेक्शन असते आणि इलेक्ट्रिक करंट जे असते तर ते नेहमी पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनलकडे फ्लो होते. म्हणजे इथे आपण जर बघितलं, सपोज आता हा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ही बॅटरी आहे. जसं जसं मी इथला पोटेन्शियल डिफरन्स मधला आपण एखादा व्होल्टेज वाढवलं तसं इलेक्ट्रॉनची ही गती वाढते. म्हणजे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होताना हे आपल्याला स्पीडमध्ये दिसतात. 43 वोल्ट झालं, परत 60 वोल्ट, 71, 82, 85, 88, 87. म्हणजे जेवढं तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स वाढवशाल तेवढं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट सुद्धा फ्लो होता म्हणजे जास्त फ्लो होईल आणि इलेक्ट्रॉन्स पण आपल्याला जास्त फ्लो होताना दिसतात. पण एखाद्या वेळेस आपण हे कसं आपल्याला डिसाईड केलं जाईल की त्या सर्किटमध्ये किती अमाऊंटमध्ये करंट फ्लो होते. मग हे चेक करण्यासाठी आपण अॅमीटरचा वापर करतो, जे इथे आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा अॅमीटर इट मेजर्स द इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट. म्हणजे आता इतक्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक करंट त्याच्यामध्ये फ्लो होते. आपण जशा जशा त्याच्या व्हॅल्यूज कमी केल्या तशा त्या व्हॅल्यूज सुद्धा आपल्याला इथे कमी दिसत आहेत. म्हणजे ही अॅमीटर करंट मोजत असताना आपण अँपियर मध्ये मोजतो. करंट हे अँपियर मध्ये असते आणि जर मला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा असेल तर तो व्होल्ट मीटरच्या मदतीने पोटेन्शियल डिफरन्स मोजला जातो. तर आपण इथे आता व्होल्ट मीटरच्या मदतीने बघू की पोटेन्शियल डिफरन्स या सर्किटमध्ये किती आहे. सो हा आहे व्होल्ट मीटर आणि इथे आपण व्होल्ट मीटर जर कनेक्ट केला तर इथे बघू शकता याच्यामध्ये आता सध्याला व्होल्टेज काही दाखवत नाही, पण जेव्हा आपण ह्या दोन्ही एंड्सला व्होल्ट मीटर जॉईन केला त्यावेळेस काहीतरी स्पेसिफिक त्याच्यामध्ये व्हॅल्यू दाखवते. म्हणजेच काय 0.01 वोल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स सध्याला या सर्किटमध्ये आहे आणि इलेक्ट्रॉन्स हे आपल्याला फिरताना दिसतात. हे तर झाले इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स हे नेहमी निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जातात. आणि तसंच जर आपण इलेक्ट्रिसिटीचं जर म्हणलं, कन्व्हेन्शनली जर इलेक्ट्रिसिटी कोणत्या डायरेक्शननी जर फ्लो होते हे जर आपल्याला बघायचं असेल
तर इलेक्ट्रिक करंट बघा आता पॉझिटिव्ह पासून कुठे चालले, निगेटिव्ह टर्मिनलकडे फ्लो होताना दिसते. म्हणजे किमान आपण इलेक्ट्रिक करंटचा धडा बघत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येणं गरजेचं आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक करंट, त्यामध्ये सर्किट असेल किंवा त्यामध्ये बॅटरी, पोटेन्शियल डिफरन्स हा काय असतो, ह्या इथपर्यंत गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. आय होप हे इथपर्यंत पॉईंट कळायला असेल. आणि रेजिस्टरचा वापर कुठे होतो, की रेजिस्टर हा एखाद्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंटला अपोज करतो, म्हणजे त्यांच्यामध्ये हिंड्रन्स तयार करतो आणि ऑब्स्टॅकल्स आणण्याचं काम करतो. ठीक आहे, मग आता इथे बघूया हा वाला दिलाय जूल्स लॉ. पण आता जूल्स लॉ आजच्या क्लासमध्ये आपण नाही घेणार, तो जूल्स लॉ नेक्स्ट क्लासमध्ये आपण कंटिन्यू करू. म्हणजे आजच्या बेसिक टर्म्समध्ये आपल्याला झालेलं आहे की जसं इलेक्ट्रिक करंट, पोटेन्शियल डिफरन्स इथपर्यंत आपल्याला झालेला आहे. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक करंटचा एक साधा आपण फॉर्म्युला बघूया, जो तुम्हाला फॉर्म्युला इव्हन 9वीला पण झालेला आहे. I इक्वल क्यू अपॉन टी. म्हणजेच काय, आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट, क्यू म्हणजेच काय चार्ज, आणि टी म्हणजे टाइम. आणि चार्ज ह्याला डिनोट करत असताना आयने डिनोट केले, चार्जला क्यूनी आणि टाइमला टीनी. पण दाखवत असताना म्हणजे त्याचे SI युनिट जे असते हे अँपियर, 1 अँपियर इज इक्वल टू कुलम 1 C आणि अपॉन काय असेल 1 सेकंड. हे झालं इलेक्ट्रिक करंट. आणि इलेक्ट्रिक करंटला लिहित असताना कुलम पर सेकंड आपण असं युनिट घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये अँपियर पण घेऊ शकतो. आणि राहिला प्रश्न पोटेन्शियल डिफरन्सचा. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय, की वर्क डन अपॉन चार्ज येतो. म्हणजे एखाद्या वायरमध्ये किती चार्ज फ्लो झाला आणि त्यालाच म्हणजे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, म्हणजे एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत हा चार्ज किती प्रमाणात फ्लो होतो हे आपलं डिसाईड करणारा पोटेन्शियल डिफरन्स आहे. आणि कुठल्याही सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स असणं गरजेचं आहे, त्याशिवाय इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार नाही. जर मी म्हणलं जर पोटेन्शियल डिफरन्स 0 असेल तर इलेक्ट्रिक सर्किट सुद्धा बंद असेल, काहीतरी त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असणं गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया.